नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं ब्लाउज कलेक्शन दाखवणार आहे। हा व्हिडिओ संपूर्ण बघणं तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे हे आधी मी सांगते। पहिली गोष्ट म्हणजे हे सर्व ब्लाउजेस रेडीमेड आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ब्लाउजचे जे कलर आहेत ते असंख्य साड्यांवर जातात। त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरू करूयात आपण आपल्या व्हिडिओला। आता सगळ्यात पहिली गोष्ट मला ही सांगायची आहे की हे सगळे ब्लाउजेस मी Amazon वरून घेतलेले आहेत। नो डाऊट Amazonचे असे काही ब्रँड्स आहेत जे मला प्रचंड आवडतात ब्लाउजचे, आणि मी तुमच्यासोबत असंच एक ब्रँड शेअर करणार आहे। एक नाही, तसे तर भरपूर आहेत। मी सगळ्यांच्या लिंक्स मला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। पण एक जे ब्रँड आहे ते इतके सुंदर ब्लाउजेस बनवतं आणि माझ्याकडे 3 ते 4 ब्लाउजेस त्यांचेच आहेत। आय थिंक 4 की सुंदर त्यांची फिटिंग आहे। सो जर तुम्हाला तुमचं माप अचूक माहिती असेल तर तिथे साईज गाईड दिलेलं असतं, तिथे चेक करा आणि त्यानुसार तुमची साईज निवडा। सो सगळ्यात पहिला ब्लाउज जे ब्रँड मला आवडतं तोच आहे। तर हा बघू शकताय, मरून कलरचा हा स्लीवलेस ब्लाउज आहे आणि इतकी सुंदर याची फिटिंग आहे ना। आणि हे जे ब्रँड आहे ते आहे स्टुडिओ श्रीनगर म्हणून आहे। हा जवळपास 450 रुपयांमध्ये तुम्हाला 450 ते 500च्या आतमध्ये मिळून जाईल। याच्यामध्ये ज्या साइजेस अवेलेबल आहेत त्या आहेत 34 पासून 42 पर्यंत। सो मला असं वाटतं की थोडं प्लस साइज जर ज्यांची असेल त्यांच्यासाठी जास्त बेटर आहे। याच्यामध्ये लहान साइज आय थिंक अवेलेबल नाही, पण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही 24चा घेऊन त्याला छान फिटिंग देखील करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा विदाउट पॅडेड आहे, विथ पॅडेड देखील येतात। खूप पूर्वीचा ब्लाउज आहे, मी खूप आधीच्या व्हिडिओमध्ये देखील हा ब्लाउज घातलेला आहे। काही बायकांना शोल्डरच्या इथे असं थोडंसं ब्रॉड हवं असतं तर त्याच्यासाठी हे बेटर आहे। हा वाला ब्लाउज याचा थोडंसं लहान आहे। सगळ्यात महत्त्वाचा, मरून कलर इतक्या साड्यांवर जातो हा। आणि या ब्लाउज सोबत तुम्ही इतके छान कॉन्ट्रास्ट साडीज घालू शकता। पीच कलरची साडी असेल, ग्रे कलरची असेल, गोल्डन कलरची असेल, ग्रीन कलरची असेल, इतक्या भरपूर साड्या याच्यावर जातात। त्याच्यामुळे ना हा जर कलर तुमच्याकडे असेल ना तर डेफिनेटली तुमचं काम होणार आहे। तुम्ही कित्येक साड्यांवर हा ब्लाउज घालू शकता। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा कलर डेफिनेटली तुमच्याकडे असू द्या। इतके सारे कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत। सो मला असं वाटतं की याच्यातला जो कलर तुम्हाला आवडतो तो घ्या। Amazonवर जवळपास 80% ऑफ आहे फॅशन आणि ब्युटी प्रोडक्ट्सवर, प्लस 10% कॅशबॅक देखील आहे जर तुम्ही प्राईम मेंबर्स असाल तर। आता मी सेम कॅटेगरीतला दुसरा ब्लाउज दाखवते। तर बॉटल ग्रीन कलर मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, हा आहे बॉटल ग्रीन कलर। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो। ऍक्च्युली हा या साडीवर देखील खूप सुंदर गेला असता। येलो साडीवर जातो हा, याच्यावर पण भरपूर साड्या तुम्ही मॅच करू शकता। सो असा एखादा कलर ना तुमच्याकडे जरूर असू दे। नेक्स्ट आहे हा व्हाईट कलरचा छान स्लीवलेस ब्लाउज, का सुंदर आहे। हा पॅडेड आहे बाय द वे, पण इतकी छान फिटिंग याची बसते ना। सो हा जो ब्लाउज आहे हा फिगर्स डिझायनर म्हणून ब्रँड आहे, त्या कंपनीचा आहे। जवळपास 800 रुपयाचा ब्लाउज आहे, बट याच्यामध्ये पॅड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडासा डिपनेक आहे। पण मला असं वाटतं जर तुमची साडीनी म्हणजे पदरनी ते व्यवस्थित झाकत असेल तर डेफिनेटली तुम्ही वापरू शकता, तुम्हाला स्लीवलेस ब्लाउज घालायला आवडत असेल तर। पण मला असं वाटतं की जेव्हा आपण डिपनेक घातला, पदर घेतला, समजा ट्रान्सपरंट साडी नसेल तर आपण छान एखादं गळ्यातलं घालू शकतो की ज्याने आपला नेक झाकून जाईल समोरचा। अदरवाईज जर तुमची प्युअर सिल्क, कॉटन सिल्क साडी असेल तर डेफिनेटली त्याच्यात तुमचा म्हणजे पुढचा गळा दिसणारच नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर ज्यांना आवडत असेल ना त्यांच्यासाठी एकदम मस्त आणि म्हणजे मी सांगेल की हायली रिकमेंड करेल हा ब्लाउज मी। अगेन यांच्याकडे 32 पासून 44 पर्यंत साइजेस आहेत। याच्यामध्ये पण भरपूर कलर्स आहेत। ग्रीन सोडला तर आय थिंक सर्व कलर्स यांच्याकडे आहेत। व्हाईट मध्येच आणखीन एक माझ्याकडे टँक टॉप आहे। तुम्हाला माहिती आहे बऱ्याच साड्यांना टँक टॉप घातलेले छान दिसतात। सो हा टँक टॉप तुम्ही बघू शकताय। सो मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल की असं पण एखादा टँक टॉप तुमच्याकडे असू द्यात। ज्यांना स्लीवलेस घालायला आवडत नाही ना त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हा टँक टॉप। ती प्राइस आहे ती आहे 474 रुपये। गोल्डन कलरचा असा एक ब्लाउज तुमच्याकडे असायला हवा। आता गोल्डन कलरचा तुम्ही बघू शकताय। मला असं वाटतं की हा तुमच्याकडे जर असेल ना तर हा पण ब्लाउज भरपूर साड्यांवर जातो। प्युअर सिल्क, आर्ट सिल्कच्या साड्या असतात त्याच्यावर जास्त जातात असे ब्लाउज। सो पर्यंत स्लीव्ज येतात याच्या। आणि याच्यामध्ये माझ्याकडे आणखीन एक कलर आहे, तो म्हणजे हा पिंक, फुशिया पिंक कलर आणि हा कलर आहे। तर हे जे आहेत हे अगेन स्टुडिओ श्रीनगरचे आहेत। यांची जी प्राइस आहे ती आहे 598, म्हणजे फक्त 600 रुपयांमध्ये तुम्हाला हा ब्लाउज मिळेल। विदाउट पॅडेड आहे, नॉट्स आहेत मागे, शिवाय जे हुक्स आहेत ते समोरच्या साईडला आहेत आणि खूप छान एरिया सर्व कव्हर करतो तुमचा। त्याच्यामुळे जर तुम्हाला अशा प्रकारचे ब्लाउजेस आवडत असतील डेफिनेटली घ्या। याच्यामध्ये अगेन तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन्स आहेत। मला असं वाटतं या ब्रँडकडे कलर ऑप्शन्स खूपच आहेत। त्याच्यामुळे ना मला असं वाटतं जर तुम्हाला एक ब्लाउज आवडला ना त्यांचा, तुम्ही डेफिनेटली त्यांचे 2-3 ब्लाउज मागवून द्याल असं आहे। अगेन साईज व्यवस्थित चेक करा। 34 पासून यांच्याकडे 50 पर्यंत साइजेस आहेत। सो प्लस साईज वुमेन साठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा। आणि 34 जर तुम्हाला
तुम्हाला आवडलं तर याच्यात अगेन तुम्ही फिटिंग करू शकता. याच्यामध्ये लाईट कलर्स देखील तुम्हाला मिळतील, जसं सेज ग्रीन कलर आहे, त्याच्यानंतर स्काय ब्लू कलर आहे, लाईट पिंक कलर आहे. हे ब्रँड मला स्पॉन्सर करत नाहीये, बट मला यांचे ब्लाउजेस खरंच आवडतात. नेक्स्ट ब्लाउज आहे तो थोडासा आउट ऑफ बॉक्स म्हणू शकता तुम्ही. जर तुम्हाला थोडंसं असं काही वेगळं करायचं आहे ना, तर अशा प्रकारचा एखादा ब्लाउज घेऊ शकता. मागून तुम्हाला खाली नॉट दिले गेलेले आहेत आणि याला बांधायचं आहे. थोडा वेगळ्या प्रकारचा हा ब्लाउज आहे. तर हा पण मी घेतला होता. हा पण ब्लाउज भरपूर साड्यांवर जातो. आता याच्यामध्ये जेवढे कलर्स दिसतात ना, त्या सर्व साड्या तुम्ही घालू शकता. मी एक वाईन कलरची माझी साडी होती, त्या साडीवर हा घातला होता. सो तुम्ही याच्यावर रेड कलरची साडी घालू शकता, पिंक कलरची घालू शकता, ग्रीन कलरची घालू शकता. आणि पॅडेड आहे. स्लीव्स देखील याच्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत, ज्या मी अजून लावल्या नाहीयेत आणि गरज पण नाही वाटत, असंच छान दिसतोय. फक्त मागे असे नॉट दिले गेलेले आहेत, हुक्स नाहीयेत. त्याच्यामुळे जर तुम्ही कम्फर्टेबल असाल अशा प्रकारचे ब्लाउज घालायला, ज्यांना कम्फर्टेबल नाही वाटत पॅड मध्ये, तर त्यांनी बॅकलेस ब्रा घालून हा ब्लाउज घातला तरी चालेल. सुंदरच आहे नो डाऊट. आणि शिवाय याची प्राइस जी आहे फक्त 400 रुपये आहे. सेकंड लास्ट जो माझा ब्लाउज आहे तो आहे ब्लॅक कलरचा. ऑफकोर्स आपण व्हाईट कलर पाहिला, ग्रीन पाहिला, पिंक पाहिला आणि गोल्डन पाहिला आणि राहिला होता आता ब्लॅक. सो ब्लॅक कलरचा ब्लाउज असणं खूप जरुरी आहे. शिवाय ऑफकोर्स स्लीवलेसवाले टँक टॉप्स तुम्ही घालू शकता, तो ऑप्शन मी देत नाही आहे इथे. बट हा जो ब्लाउज आहे ना, हा खूप सुंदर आहे. याच्यामध्ये पॅड दिले गेलेले होते, बट मी याच्यातले पॅड काढलेले आहेत, कारण याची फिटिंग मला थोडी परत करावी लागली. याची जी फिटिंग आहे ती मला इतकी प्रॉपर बसली नव्हती ऑनेस्टली सांगायला गेलं तर. सो मी याचे पॅड काढले, त्याच्यानंतर आतनं फिटिंग करवली. पण फिटिंग केल्यानंतर इतका छान बसला हा ब्लाउज. आणि असा नेट टाईप आहे. सो मला असं वाटतं जर तुम्हाला संक्रांतीला वगैरे असं काही हवं असेल ना, पुढून असा व्ही नेक आहे आणि मागून हुक्स दिले गेलेले आहेत. सो मला असं वाटतं संक्रांतीला वगैरे तुम्हाला घालायचं असेल किंवा एखादी सिल्वर साडी असेल ना, त्याच्यावर हा ब्लाउज खूप छान जाईल. आणि स्लीव्स पण थोड्या पफी स्लीव्स आहेत. थोडंसं ओल्ड फॅशन तुम्ही याला म्हणू शकता, बट स्टील खूप सुंदर दिसतो. तर याची जी प्राइस आहे ती आहे 321 रुपये. ॲमेझॉनवर मला दाखवतीये. सो मी याची लिंक तुम्हाला देईलच. सो जर तुम्हाला आवडलं तर डेफिनेटली घेऊ शकता. आता लास्ट बट नॉट लिस्ट जो ब्लाउज मला तुम्हाला दाखवायचा आहे तो आहे हा. कारण मला माहिती आहे इतके सगळे ब्लाउज दाखवल्यानंतर मला सगळेजण प्रश्न विचारतील, तू घातलाय तो पण ब्लाउज सांग. तर तो पण अगेन मी ॲमेझॉनवरून घेतलेला आहे. आणि हा जो आहे ना, याच्यात ॲक्च्युली मी तुम्हाला 2-3 ऑप्शन देईल या ब्लाऊजसाठी, कारण मला आठवत नाही आहे कोणत्या ब्रँडचा, याच्यावर लिहिलेलं पण नाही आहे. बट एक 2-3 ब्रँड्स आहेत, मी त्याचे ऑप्शन देते. याला नॉड आहेत मागे. शिवाय तुम्ही थोडंसं कलर पण बघू शकता, ब्राईट पिंक आहे. आणि ही जी स्ट्रिप आहे छोटी आहे, शोल्डर स्ट्रिप छोटीशी आहे थोडीशी. सो याचे 3-4 ऑप्शन्स मी देईल, जे ऑप्शन्समध्ये तुम्हाला थोडेसे रिझनेबल प्राईस पण दाखवेल आणि थोडेसे 700-800चे पण प्राईस दाखवतील. पण घेण्यापूर्वी तुम्ही त्याचे रिव्ह्यूज वाचा आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला योग्य वाटतोय तो घ्या. सो हा ब्राईट पिंक कलर आहे, हा येलो साडीवर जातो, ग्रीन साडीवर जातो. त्याच्यामुळे असे काही ब्लाउजेस मी घेऊन ठेवलेले आहेत की जे बऱ्याच साड्यांवर जातात, कारण मला व्हिडिओज बनवायचे असतात मोस्टली, तेव्हा मला पटकन एक ब्लाऊज पाहिजे असतो. वेल्वेटचे देखील ब्लाऊज मिळतात, ते देखील माझ्याकडे आहेत. बट मी थोडेसे ओल्ड फॅशन झाल्यामुळे ते काही रिकमेंड करत नाही आहे इथे. बट कधी कधी जेव्हा आपल्याला असं वाटतं की काहीच नाही आहे, तर तेव्हा तो देखील ब्लाऊज काम करतो. आणि येस, मला असं वाटतं असे छान मी माझे ब्लाऊज रिकमेंडेशन तुम्हाला सांगितलेले आहेत. आय होप तुम्हाला हे रिकमेंडेशन्स आवडले असतील. आणि जर आवडले असतील, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.